नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राम खैरनार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि युनिव्हर्सल फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आपण UPSC आणि MPSCच्या स्पर्धा परीक्षांसाठी आणि त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन आणि इतर सरळ सेवा परीक्षा ज्या असतात त्यांच्यासाठी आपण एक अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. आणि त्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत आपण व्हिडिओ लेक्चर्स आपण रेकॉर्ड केलेले आहेत आणि ते लेक्चर्स तुम्हाला आपण सादर करत आहोत. मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरच्या सिरीजमध्ये आपण भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, आपली राज्यघटना म्हणजे राजकीय जी पार्श्वभूमी आहे भारताची, भारताचा राजकीय प्रवाह, अर्थव्यवस्था या विषयांच्या बरोबरच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी आणि इंग्रजी या भाषांचा अभ्यासक्रमसुद्धा अनिवार्यतेने असतो. आणि ह्याच गोष्टीचा विचार करून आपण आजचा व्हिडिओ हा इंग्रजी या विषयाशी संबंधित आपण बनवलेला आहे. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून तुम्हाला इंग्रजी भाषेबद्दल, विशेषतः इंग्रजी व्याकरणाबद्दल, इंग्रजी ग्रामरबद्दल जे प्रश्न विचारले जातात त्यांच्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. आणि मला खात्री आहे की इंग्रजी विषयाबद्दल असणारी आपली सगळी भीती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच ती निघून जाईल. मित्रांनो, खरं तर इंग्रजी या विषयाची खूप विद्यार्थी मित्रांना फार भीती असते आणि त्यांना असं वाटतं की इंग्रजी विषय हा जणू काही म्हणजे अगदी त्यांच्यासाठी अडचणीचा किंवा त्यांचा अतिशय शत्रू आहे असं खूप विद्यार्थी मित्रांना वाटतं. त्यांच्या मनात ती भीती असते. तर मला हे तुम्हाला सांगावंसं वाटतं की ती भीती अनाठायी आहे. ती भीती खरंच तुम्ही तुमच्या अज्ञानातून ती घालून घेतलेली आहे. मित्रांनो, असं काहीच नाही. कारण इंग्रजी हा विषयसुद्धा इतर दुसऱ्या भाषा विषयांसारखाच आहे. मग ती मराठी भाषा असेल किंवा हिंदी भाषा असेल त्यांच्यासारखाच आहे. फक्त मात्र वर्षानुवर्ष आपल्या ती व्होकॅब्युलरी, इंग्रजीची व्होकॅब्युलरी अंडरस्टँड न झाल्या कारणाने आपला इंग्रजी विषय आपल्याला कुठेतरी अवघड वाटतो. पण मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच तुमचं जे मत आहे पूर्वीचं ते तुम्ही बदलवणार आणि इंग्रजी विषयसुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सोपा आहे. तो काही अवघड विषय नाही, तो काही क्लिष्ट विषय नाही असं मत तुमचं नक्कीच बनणार. हां, मी असं म्हणणार नाही की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इंग्रजी बोलायला लागणार, इंग्रजी लिहायला लागणार. पण एवढं मात्र मी नक्की सांगेन की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इंग्रजी विषयाबाबत येणारे जे प्रश्न परीक्षेत, स्पर्धा परीक्षांमध्ये, मग ती केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असो, मग त्या स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असोत किंवा इतर कुठल्याही परीक्षा असोत, ज्या परीक्षांमध्ये तुम्हाला इंग्रजी हा विषय असणार आहे त्या विषयाचे प्रश्न तुम्हाला सोडवायला मला वाटतं तुम्हाला कोणती अडचण पडणार नाही. तर मित्रांनो, मग आज आपण इंग्रजी ह्या विषयाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, इंग्रजी घ्या किंवा मराठी विषय घ्या, आपल्याला खरं तर मातृभाषा असते तेव्हा आपल्याला बोलायला लागल्यावर किंवा बोलता यायला लागल्यावर ग्रामर किंवा व्याकरण शिकण्याची काही आवश्यकता नसते. लहानपणापासूनच आपण आईवडिलांच्या बरोबर बोलायला शिकलेलो असतो. घरातील मंडळी आपल्याला हळूहळू बोलायला शिकवते आणि हळूहळू आपण केव्हा ग्रामर शिकून जातो आणि आपण चांगल्या प्रकारे आपली भाषा, मातृभाषा आपण केव्हा बोलायला लागतो हे आपल्याला पण कळत नाही. हां, थोडंफार नाही म्हणायला असं होतं की आपल्याला लिंगभेद कळत नाही किंवा अनेक वचन कळत नाही जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा बऱ्याच वेळा मुलगी जेव्हा बोलायला शिकते तेव्हा मी आला अशी म्हणते किंवा मुलगा जेव्हा आपल्याकडे बोलायला शिकतो तेव्हा मी आली असं म्हणतो. म्हणजे हे भेद आपल्याला सुरुवातीच्या काळात कळत नाहीत. पण ते आपण अनभिज्ञ असतो, आपण नवखे असतो म्हणून ते होत असतं. आणि नवीन इंग्रजी शिकायला लागलेला किंवा नवीन एखादी भाषा शिकायला लागलेला, मग तो अगदी प्रौढ जरी असेल तरी त्यालासुद्धा मित्रांनो तो प्रॉब्लेम होतोच, त्यात काही शंका नाही आहे. त्याच्यामुळे नवीन भाषा शिकणं म्हणजे खरं तर व्होकॅब्युलरी शिकणं नव्हे मित्रांनो, तर ती भाषा कशी बोलली जाते, त्या भाषेमध्ये वाक्य कशी तयार होतात, त्या भाषेमध्ये जे काही वाक्य असतात किंवा शब्द असतात त्या शब्दांचे प्रकार कोणते असतात, ते किती असतात, याच्याबद्दल जाणून घेणं म्हणजे कोणत्याही भाषेचं व्याकरण शिकणं आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट ती तुम्हाला माहिती असेलही कदाचित, पण सांगतो की आधी इंग्रजी भाषेचं व्याकरण म्हणजे जर का आपण अभ्यासलं तर त्याचा ॲस्पेक्ट किंवा त्याचा जर का फायदा आपण पाहिला तर मराठी व्याकरण तुम्हाला लक्षात येईल की ते इंग्रजी भाषेवरच बसलेलं आहे, वसवलेलं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी की आपले दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्यांनी मराठी भाषेचं व्याकरणकार ज्यांना म्हटलं जातं किंवा मराठी भाषेचे आपण त्यांना पाणिनी वगैरे आपण अशा वेगळ्या उपाध्यांना आपण त्यांना बोलत असतो,
तर खरं तर ती व्याकरणाची संकल्पना त्यांनी युरोपियन जी गरजेतून निर्माण केली. युरोपियनांना मराठी भाषेचं व्याकरण हवं होतं आणि त्यांना इथल्या लोकांबरोबर व्यवहार करता यावा, व्यापार करता यावा चांगला, म्हणून इथल्या लोकांबरोबर संवाद चांगला साधता यावा, म्हणून त्यांना मराठी भाषा शिकायची होती. मित्रांनो बघा, मराठी भाषा त्याचं ग्रामर आपल्याला गरजेचं नव्हतं, आपल्याला इंग्रजी भाषेचं व्याकरण गरजेचं होतं, कारण इंग्रजी भाषा आपल्याला शिकायची होती, त्यांना मराठी शिकायची होती, म्हणून त्यांनी ग्रामर डेव्हलप केलं. तुमच्या लक्षात येईल की जर तुम्हाला मराठीचं व्याकरण येतंय तर इंग्रजीचं व्याकरणसुद्धा सोपं आहे. मी तर म्हणतो इंग्रजीचं व्याकरण हे मराठीच्या व्याकरणापेक्षा जास्त सोपं आहे. नक्कीच तुम्हाला ते लक्षात येईल. तर मित्रांनो, कोणतीही भाषा घेतली तर त्या भाषेमध्ये बघा सामान्यपणे शब्दांचे 8 प्रकार असतात, शब्दांचे 8 प्रकार असतात आणि त्याच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर शब्दांचा म्हणजे जसं मराठीमध्ये शब्दांचे प्रकार आहेत, तुम्ही माहिती आहे की नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियाविशेषण आहे, शब्दयोगी अव्यय आहे, उभयान्वयी अव्यय आहे, केवल प्रयोगी अव्यय आहे. अशी जशी आपण शब्दांचे 8 प्रकार पाहिलेत, अगदी तशाच पद्धतीने इंग्रजीमध्ये सुद्धा शब्दांचे 8 प्रकार आहेत आणि ते शब्दांचे 8 प्रकार मग एक नाऊन आहे, दुसरं प्रोनाऊन आहे, त्याच्यानंतर व्हर्ब आहे, नंतर ॲडजेक्टिव्ह आहे, नंतर ॲडव्हर्ब आहे, कंजंक्शन आहे, इंटरजक्शन आहे आणि प्रिपोजिशन्स, म्हणजे असे शब्दांचे 8 प्रकार आहेत. तर मित्रांनो, ह्या प्रत्येक प्रकाराबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता आपण इंग्रजी भाषेचे जे मी व्याकरणाच्या संदर्भात शब्दांच्या 8 जाती सांगितल्यात, म्हणजे 8 काइंड्स ऑफ वर्ड्स, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात की 8 काइंड्स ऑफ वर्ड. तर त्या 8 काइंड्स ऑफ वर्ड जर का म्हटलं तर फर्स्ट काइंड ऑफ वर्ड जे आहे ते म्हणजे नाऊन आहे. म्हणजे शब्दांचा जसं मराठीमध्ये नाम आहे तसं इंग्रजीमध्ये आपण त्याला नाऊन म्हणतो. तर फर्स्ट काइंड ऑफ वर्ड इज नाऊन. नाऊन म्हणजे काय मित्रांनो, की एखाद्या गोष्टीचं, जसं तुम्ही मराठीत त्याची डेफिनेशन पाहिली आहे की कोणत्याही गोष्टीचं एक आयडेंटिटी असते किंवा त्या एका समूहाचं एक स्वतंत्र काय म्हणतं की सिम्बॉल असतो, सिम्बॉलिक त्याला आपण एक्सप्रेशन असतं, त्याला आपण साधारणपणे नाम म्हणू शकतो. मग जसं की क्लास आयडेंटिटी किंवा ग्रुप आयडेंटिटी किंवा ग्रुप सिम्बॉल म्हणून आपण त्याला घेऊ शकतो नाऊन म्हणजे. आता नाऊन म्हटलं तर जसं की हॉर्स एक नाऊन आहे किंवा ट्री, फ्लावर, बर्ड, दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ नाऊन. आणि बर्ड म्हटलं की इट इज अ क्लास नाऊन, प्लांट म्हटलं की इज अ क्लास, हॉर्स म्हटलं की इज अ क्लास नाऊन. तर असे नाऊनचे मग आपण टाईप पण पाडू शकतो. तर मग नाऊन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही की जसं मराठीमध्ये आपलं नाम आहे त्या पद्धतीने. आता मित्रांनो, त्यांचे सब टाईप्स पण आहेत. जर का आता सब टाईप्स आपण घ्यायचे म्हटले तर नाऊनचा सब टाईप जे आहेत ते म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन. आता कॉमन नाऊन जर म्हटलं मित्रांनो तर हॉर्स हे कॉमन नाऊन आहे. आता बर्ड हे कॉमन नाऊन आहे, डॉग कॉमन नाऊन आहे. जसं मराठीमध्ये मुलगा हे सामान्य नाम आहे किंवा मुलगी सामान्य नाव आहे, झाड सामान्य नाव आहे. हे सेम आपण त्याच पद्धतीने इंग्रजीमध्ये सुद्धा कॉमन नाऊन म्हणजे जे सगळ्या समूहाचं एकच नाव असतं, म्हणजे अ नेम गिवन टू दी मेंबर ऑफ दी कम्युनिटी, जे सेम असतात, सर्वचे सर्व सारखेच असतात, त्याला आपण साधारणपणे कॉमन नाऊन म्हणतो. पण बघा मित्रांनो, जसं मराठीमध्ये नाही का विशेष नाव असतं, म्हणजे ठेवलेलं नाव, म्हणजे विशाल आहे किंवा संतोष आहे, ही ठेवलेली नावं आहेत. तर मग ही नावं मित्रांनो ही प्रॉपर नाउन्स आहेत, प्रॉपर नाउन्स. मग इंग्लिशमध्ये पण आपण त्यांना द पर्सनल नेम ऑफ दी थिंग ऑर दी पर्सन ऑर ॲनिमल, आपण त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणू शकतो. बघा, म्हणजे आपण आपल्या जो डॉग असेल आपल्याकडे एखादा पाळीव कुत्रा असेल, आपण त्याचं नाव समजा टॉमी ठेवलेलं असेल, तर टॉमी इज द प्रॉपर नाउन. त्या केसमध्ये टॉमी हे त्याचं प्रॉपर नाउन होऊ शकतं. किंवा आपण आपल्या घोड्याचं नाव चेतक ठेवलेलं असेल तर आपण चेतक हे त्याचं प्रॉपर नाउन झालं असं आपण म्हणू शकतो. किंवा आपण आपल्या पोपटाचं नाव राघू असं ठेवलेलं असेल तर राघू इज द प्रॉपर नेम ऑफ दॅट पॅरट, म्हणजे प्रॉपर नाउन म्हणजे त्याचं ठेवलेलं नाव आहे. पण मित्रांनो, तसं जर का आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन जर का घेतलं तर ॲब्स्ट्रॅक्ट शब्दाचा अर्थच असा होतो मित्रांनो की त्याला असा काही शेप नाही आहे, की दॅट इज नॉट परसिव्ड किंवा इनटँजिबल, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, आपण त्याला पाहू शकत नाही, म्हणजे दॅट इज इनव्हिजिबल. अशी जी गोष्ट, जसं की हॅपीनेस आपण फक्त फील करावं लागतं स्वतःला, सॉरो फील करावं लागतं, किंवा समजा ग्रॅटिट्यूड, ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींना आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणून आपण घेऊ शकतो.
तर ते ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे दॅट इज नॉट विजिबल, दॅट इज नॉट परसिव्ड, हे जे आहेत ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहेत. प्रॉपर नाऊन काय आहेत की दॅट इज द पर्सनल नेम ऑफ द थिंग ऑर द पर्सन ऑर द क्लास. त्याला आपण म्हणजे आपण प्रॉपर नाऊन म्हणतो मराठीमध्ये, त्याला विशेष नाव म्हणतो. आणि मी कॉमन नाऊन तुम्हाला म्हटलं की एक ग्रुपचं नाव असेल ते सगळ्यांना आपण त्याच नावाने ओळखतो. जसं घोडे सगळे घोडेच आहेत, जसं की फ्लावर सगळे फ्लावर्स आहेत. तर तसं मित्रांनो नाऊन घेतलं तर ते दुसरा जो शब्दाचा प्रकार आहे, म्हणजे सेकंड टाईप ऑफ काइंड ऑफ वर्ड जो आहे तो म्हणजे मित्रांनो प्रोनाऊन आहे. मित्रांनो प्रोनाऊन जर का म्हटलं तर आपण बऱ्याच वेळा बरेचसे डायलॉग आपण पाहतो किंवा आपण कुठले पॅराग्राफ्स वाचतो, कुठलं टेक्स्ट वाचतो, तेव्हा तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की नावाचा वारंवार जर का उल्लेख येणार असेल, असं समजा की माधव शाळेत गेला, माधवने समजा की पाणी आणलं, माधव फार हुशार आहे, माधव फार अभ्यास करतो. एव्हरीवेअर वेन वी वुड बी युझिंग द नेम माधव, देन इट वुड बी feeling a little bit uncomfortable, किंवा it would be cumbersome or complex, किंवा it would be irritating to repeat the same name again and again. So we use a word instead of or to replace that proper noun or to that thing, that is pronoun. Pro means nounला आपण सबस्टिट्यूट करण्यासाठी जो वर्ड वापरतो तो, जसं की त्याला सर्वनाम, मराठीमध्ये जर आपण त्याला सर्वनाम म्हणतो, तर सर्वनाम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर जो प्रॉपर नाऊन आहे किंवा जे नाऊन आहे त्या नाऊनचा विचार करून त्याचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपण त्याच्या ऐवजी आपण जो वर्ड वापरतो त्याला आपण प्रोनाऊन असं म्हणतो. मराठीमध्ये त्याला सर्वनाम म्हणतात. हे बघा की ते कॉमन नाऊनच्या पण अपोजमध्ये येऊ शकतं, किंवा ते ॲबस्ट्रॅक्ट नाऊनच्या मध्ये पण येऊ शकतं, किंवा ते आपल्या प्रॉपर नाऊनच्या मध्ये पण येऊ शकतं. आता उदाहरणार्थ आपण वारंवार पाणी पिण्यासाठी गरजेचं असतं, पाणी द्रवरूप स्वरूपात असतं, पाणी वायू स्वरूपात असतं, पाणी घन स्वरूपात असतं. आपण असं वारंवार जेव्हा बोलायला लागलो तर आपण असं पण म्हणू शकतो, पहिल्यांदा आपण पाणी हा शब्द वापरला, पाणी हे जीवन आहे. पुढे जाऊन आपण म्हणू शकतो ते द्रवरूप स्वरूपात असतं, ते वायुरूप स्वरूपात असतं, ते घनरूप स्वरूपात असतं. आता इथे ते हा वर्ड जो वापरला तो सर्वनाम म्हणून वापरला. इन द सेम वे फ्रेंड्स, when common noun is used, the word common noun is used again and again, it may seem a little bit irritating thing. So we may be replacing that thing by a special word like it, then it would be a pronoun. म्हणजे pronoun म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, to replace the word that may be common noun, that may be proper noun, that may be abstract noun, that would be called as that pronoun. It would be avoiding the constant repetition of the same word. It would not be sounding irritating. It would be interesting to hear. यासाठी आपण जनरली प्रोनाउन वापरत असतो. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो, तिसरा वर्ड जो आहे किंवा तिसरा काइंड ऑफ वर्ड जो आहे तो म्हणजे व्हर्ब आहे. मित्रांनो, व्हर्ब आपल्या मराठीत क्रियापद आहे बघा. जसं तुम्ही पाहिलं की क्रियापद म्हणजे वाक्याची क्रिया, वाक्यात कुठली तरी एक क्रिया असते मित्रांनो. विदाऊट हॅव्हिंग ॲक्शन्स, मी तर म्हणतो की आपण विदाऊट पर्पज काहीच करत नसतो. जर विदाऊट पर्पज काही करत नसतो, दॅट पर्पज इज अवर ॲक्शन, इज अवर व्हर्ब. व्हर्ब म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, आपण जी क्रिया करणार असतो ती क्रिया कुठली आहे हे डिनोट करणारा वर्ड म्हणजे व्हर्ब असतो. म्हणजे विदाऊट हॅव्हिंग व्हर्ब जनरली वी कॅनॉट से अ सेंटेन्स इज अ कम्प्लीट सेंटेन्स. क्रियापद नसेल तर वाक्य पूर्ण झालंय असं आपण म्हणूच शकत नाही, वाक्य इनकम्प्लीट राहील. म्हणून व्हर्ब म्हणजे the word which completes the sentence, that is the verb. काही का असे ना, म्हणजे व्हर्ब हा असा वर्ड आहे इंग्लिशमधला की जो इंग्लिशमधल्या सेंटेन्सला कंप्लीट करतो. टू से इन इंग्लिश, व्हर्ब इज अ वर्ड दॅट कंप्लीट्स द सेंटेन्स. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही अंडरस्टँड करणार. आणि व्हर्ब म्हटलं बघा मित्रांनो, म्हणजे तो जेवण करत आहे, ही इज इटिंग. तो पेपर लिहित आहे, ही इज रायटिंग अ पेपर. तो समजा की न्यूजपेपर रीड करत आहे, वाचत आहे, ही इज रीडिंग अ न्यूजपेपर. आता व्हर्बवरून तुम्हाला टेन्स पण कळतो, म्हणजे काळ कळतो. म्हणजे उदाहरणार्थ इन विच पिरियड इट हॅज बीन, म्हणजे ती ॲक्शन कोणत्या काळातली आहे हे मित्रांनो हे तुम्हाला कळायला हेल्प होते. म्हणून व्हर्ब हे ना, व्हर्ब हे तुम्हाला टाईम पण डिनोट करतं, काळ पण डिनोट करतं. जसं की आय वॉज रीडिंग अ न्यूजपेपर. मग असं जर कोणीतरी म्हटलं तर सरळ आहे, तो न्यूजपेपर वाचत होता, म्हणजे वर्तमानपत्र वाचत होतं, म्हणजे ही भूतकाळातली गोष्ट तो सांगतोय असं. ही वुड बी रीडिंग अ न्यूजपेपर. तो पत्र वाचत असेल, म्हणजे ही इज एक्सपेक्टिंग द फ्युचर थिंग. म्हणजे व्हर्ब काय करतं की भविष्यकाळची गोष्ट पण तुम्हाला सांगत असतं.
किंवा ही हॅड कम्प्लिटेड हिज ग्रॅज्युएशन, त्याने त्याचं पदवी शिक्षण पूर्ण केलं होतं. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीतून टाईम पण कळतो की ती इव्हेंट कधी कळली होती. म्हणजे वर्ब टेल्स युअर टाईम, म्हणजे ॲट व्हॉट टाईम द इव्हेंट हॅड हॅपन, कधी, किंवा इव्हेंट इज हॅपनिंग, इव्हेंट इज गोइंग टू हॅपन, म्हणजे ती घटना कधी घडणार आहे याच्याबद्दल पण माहिती देतं. जसं की वर्ब तुम्हाला सांगतं. मग ते वर्ब जे आहे ते तुमचे ॲक्शन, तिचं काळही दाखवतं आणि ती कोणत्या मोडमध्ये आहे, कोणत्या स्टेटमध्ये आहे ते पण दाखवतं. मित्रांनो, मला वाटतं की तुम्हाला तो वर्ब कळला असेल. आणि आता बघा मित्रांनो, तुम्हाला नाऊन कळलं. म्हणजे नाऊन म्हणजे जसं की मी तुम्हाला कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, काय ॲबस्ट्रॅक्ट नाऊन असे नाऊनचे टाईप सांगितले, काइंड सांगितले. तर मित्रांनो, नुसतं नाऊन घेऊन किंवा नुसतं नाम घेऊन चालत नाही. आपल्याला त्या नामाबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन पण द्यावी लागते. आणि आपल्याला तर ॲडिशनल इन्फॉर्मेशनची फार हाऊस असते. किंवा एव्हरीवेअर वी फाइंड पीपल क्रिटिसायझिंग समवन, प्रेझिंग समवन. वेन वी praise someone or when we criticize someone, generally we use adverbs or adjectives. We use adverbs or adjectives. म्हणजे बघा कसं, मी कोणाला तरी जर म्हणणार असेल तो लई चांगला आहे, लई चांगला पोरगा आहे, तर मित्रांनो बघा, मी पोरगा चांगला आहे म्हणजे मी काय करतोय, पोराबद्दल ॲडिशनल माहिती देतोय. म्हणजे ही इज अ गुड बॉय. गुड बॉय म्हटलं तर बॉय, ही इज अ बॉय इज ओके, इट्स ओके, बट ही इज नॉट जस्ट अ बॉय, ही इज अ गुड बॉय. He is a bad boy, he is a clever boy, he is an intelligent boy. But when we are providing additional information about the boy, about the word common, noun, the word that provides additional information about the noun, that is called as an adjective. विशेषण, आपण त्याला मराठीमध्ये विशेषण म्हणतो. बघा, म्हणजे तुम्ही इंग्रजी ग्रामर आणि मराठी ग्रामर जर का तुम्ही कन्फर्म केलं तर मित्रांनो तुम्हाला इंग्रजी व्याकरणसुद्धा अत्यंत सोपं होणार आहे. त्यात घाबरायचं काहीच कारण नाही आहे. मला वाटतं की तुम्हाला सोपं वाटत असेल नक्कीच. मग बघा मित्रांनो, जसं आता नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो. म्हणजे ॲडजेक्टिव्ह इज अन वर्ड दॅट टेल्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन. इन द सेम वे ॲडव्हर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ब. ॲक्शनबद्दल, तो जात होता, तो जात होता, इट्स ओके, तो हळूहळू जात होता, म्हणजे त्याची जाण्याची ॲक्शन दाखवली. ही वॉज गोईंग स्लोली, ही वॉज गोईंग स्लोली, म्हणजे याचा अर्थ इन विच स्पीड और व्हॉट वॉज द स्पीड ऑफ हिज गोईंग. म्हणजे वेदर ही वॉज मूव्हिंग फास्ट, वेदर ही वॉज मूव्हिंग स्लोली, और वेदर ही वॉज मूव्हिंग व्हेरी फास्टली. द स्टेट वी कॅन इमॅजिन इन विच ही वॉज, इन व्हॉट वे ही वॉज गोईंग, ही वॉज मूव्हिंग. म्हणजे आपण तो कशा पद्धतीने जात होता हे जसं आपल्याला सांगितलं जातं. मित्रांनो, मग ती ॲडव्हर्ब आणि ॲडजेक्टिव्ह. ॲड ह्या शब्दामध्ये तुम्हाला सिम्पली कळून जातं मित्रांनो. ॲड म्हणजे आणखी टाकणं, आणखी सांगणं. जसं तुम्ही ॲडिशन करतात, ॲडिशन, त्याच्यापासून मग ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे नावाबद्दल माहिती सांगणारा वर्ड, किंवा ॲडव्हर्ब, वर्डबद्दल ॲडिशन माहिती देणारा वर्ड. म्हणजे फोर्थ काइंड ऑफ वर्ड दॅट इज ॲडव्हर्ब. आय हॅव एक्सप्लेन यू राईट नाऊ, आणि मला वाटतं की तुम्हाला ते कळलं असेल. आता प्रिपोजिशन हा जो आहे हा 6th टाईप आहे, किंवा 6th काइंड ऑफ वर्ड आहे, 6वा शब्दाचा प्रकार आहे. तर बघा, प्रिपोजिशन जसं आपल्या मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असतात. तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल शब्दयोगी अव्यय. मित्रांनो, शब्दयोगी अव्यय म्हणजे कसे असतात, म्हणजे आपल्याला जो सब्जेक्ट असतो किंवा जे ऑब्जेक्ट असतं त्यांची पोझिशन किंवा त्यांचं रिलेशन जे आहे ते डिनोट करायचं असतं. समजा की मी खुर्चीवर बसलेलो होतो. आता मी म्हटलं तर मी सब्जेक्ट झालो, खुर्ची जी आहे ती माझ्यासाठी ऑब्जेक्ट आहे. आता मी खुर्ची बसलो होतो. आता खुर्ची माझ्यावर बसली होती की मी खुर्चीवर बसलो होतो, हे कसं आपण म्हणतो, खुर्चीवर. आता वर हा शब्द जो आहे आपण तिथे शब्दयोगी अव्यय म्हणून घेतला. किंवा चेंडू खुर्ची खाली पडलेला होता. आता चेंडू खुर्ची पडला होता. आता हे जर म्हटलं तर नाही कळत की चेंडू आणि खुर्चीचं रिलेशन काय. खुर्चीवर होता की खुर्ची खाली होता, खुर्चीच्या बाजूला होता, आपल्याला त्याची पोझिशन नाही कळत. म्हणून दी पोझिशन रिलेटिव्ह टू द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट, म्हणजे ही सांगणारा जो वर्ड असतो त्याला आपण जनरली प्रिपोजिशन्स किंवा शब्दयोगी अव्यय म्हणतो. हेच इंग्लिशमध्ये जर बोलायचं म्हटलं, द रिलेशन ऑफ द सब्जेक्ट ऑर द ऑब्जेक्ट विथ द सब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट, दॅट इज कॉल्ड ॲज प्रिपोजिशन, रिलेटिव्ह पोझिशन. मग ऑन, ऑफ, ॲट, विच किंवा फ्रॉम हे जे वर्ड आहेत, हे वर्ड मित्रांनो हे प्रिपोजिशन्स आहेत, म्हणजे शब्दयोगी अव्यय आहेत. मित्रांनो, यांचासुद्धा फार महत्त्वाचा रोल असतो. अर्थात तुम्हाला काही काही गोष्टी अगदी साध्या पातळीवर जर का अंडरस्टँड करून घ्यायच्या म्हणतील
असतील तर बाजारात भरपूर पुस्तकं आहेत. मला वाटतं की तुम्हाला पुस्तकांमध्ये हीच गोष्ट सापडेल जी आता इथे मी सांगतोय. तुम्हाला आता प्रिपोजिशनच्या बद्दल बोलायचं तर बघा, वेळेचे काही प्रिपोजिशन्स असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा की तुम्हाला एखादी वेळ सांगायची असेल, तर त्या वेळेच्या बाबत जनरली किंवा सामान्यपणे ॲट वापरतात. उदाहरणार्थ द मीटिंग वूड बी हेल्ड ॲट 5 PM. जर एक्झॅक्ट वेळ द्यायचा असेल, प्रिसाईज वेळ सांगायचा असेल तर तुम्ही ॲट म्हणता. द मीटिंग वूड बी हेल्ड ॲट 5 PM. किंवा द एक्झामिनेशन विल बी स्टार्टिंग ॲट 11 AM असं तुम्ही सांगत असतात. तेव्हा प्रिसाईज टाईम जेव्हा सांगायचा असतो तेव्हा ॲट वापरतात. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला वार सांगायचा असतो, उदाहरणार्थ वी वुड बी मीटिंग ऑन मंडे, आपण ऑन हा वर्ड वापरतो, आपण तिथे ॲट वर्ड वापरत नाहीत. आता उदाहरणार्थ असं म्हणणं चुकीचं राहील, वी वुड बी मीटिंग ॲट मंडे, इट वुड बी अ व्हेरी रॉंग थिंग. पण आपण असं म्हणू की आपण सोमवारी भेटूया, वी वुड बी मीटिंग ऑन मंडे. आणि जर तुम्ही एखाद्या महिन्यात तुम्ही बोलत असणार, उदाहरणार्थ की आपण वी वुड बी मीटिंग इन द मंथ ऑफ ऑक्टोबर, आपण ऑक्टोबर महिन्यात भेटू, तर आपण असं म्हणू की वी वुड बी मीटिंग इन द मंथ ऑफ ऑक्टोबर. आणि आपण जर म्हटलं की मी त्या 2 तासात परत येऊन जाणार आहे, 2 तासाच्या पुढे मला जास्त वेळ नाही लागणार, पण मात्र 2 तासाच्या आतच येण्याचा प्रयत्न करेन, मग मी असं सांगतो की आय वुड बी रिटर्निंग विदिन 2 hours. म्हणजे विदिन 2 hours म्हणजे इन एनी केस द टाईम वुड नॉट गो बियॉन्ड 2 hours. 2 तासाच्या पुढे तो वेळ जाणारच नाही. किंवा मग द वर्क वुड टेक 2 hours. ते काय एखादं काम जे 2 तासात कंप्लीट होईल, द वर्क वुड बी कंप्लीटेड इन 2 hours आपण असं म्हणू शकतो. म्हणजे प्रिपोजिशन्स ऑफ टाईम हे तुम्ही अंडरस्टँड करू शकतात मित्रांनो. जसं की बिगिनिंग असेल तर जनरली सिन्स पण वापरतात. द प्रोग्राम इज बिंग कंडक्टेड सिन्स सो अँड सो इयर. तर मित्रांनो, टाईमचे प्रिपोजिशन किंवा वेळेचे प्रिपोजिशन्स, तसेच मग पोझिशनचे असतात, ते जसं की डायरेक्शनचे असतात, टूवर्ड्स किंवा ॲट या पोझिशनमध्ये. तर मित्रांनो, इझियर आहे तुम्हाला ते. मला वाटतं की प्रिपोजिशन्स एकदा अंडरस्टँड झाले की ते नेमकं काय आहे तर यूज करणं पण इझी होईल. आणि तसंही ग्रामरच्या बुकमध्ये बऱ्याचशा फ्रेजेस असतात, फ्रेजेस विथ प्रिपोजिशन्स, त्यामध्ये पण तुम्हाला प्रिपोजिशन्स अंडरस्टँड करता येऊ शकतात. मित्रांनो, बघा, आणखी काही इंग्लिशमध्ये एक किंवा मराठीमध्ये एक शब्दांचा प्रकार आहे की जो 2 किंवा अधिक वाक्यांना जोडतो. मग जसं की वेन 2 or more sentences आर कनेक्टेड बाय अ वर्ड. जसं बघा, तुम्ही 2 गोष्टींना जोडणं, जंक्शन, 2 गोष्टींना जेव्हा जोडतं ते कसं असतं, जंक्शन. कन म्हणजे सह किंवा बरोबर, जे दोघांना घेऊन जोडतं म्हणजे कंजंक्शन. म्हणजे कंजंक्शन म्हणजे जंक्शन हा वर्ड लक्षात ठेवा. जंक्शनमध्ये कसं असतं, 2 or more railway lines come together. In the same way, when 2 or more sentences are connected by a single word, that word is called as conjunction. जसं की and, जसं की आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की when Vishal was going to Mumbai and when he was traveling through a train, म्हणजे आता and हा वर्ड जो आला तर तो 2 सेंटेन्सेसना कनेक्टर आला. इन द सेम वे बट कॅन बी यूज, हाऊएव्हर, विदाऊट, असे काही वर्ड जे आहेत ते वर्ड्स म्हणजे कंजंक्शन म्हणून आपण वापरू शकतो. ऑर, तर कंजंक्शन म्हणजे द वर्ड दॅट कनेक्ट्स 2 or more sentences. इन मराठी सिंपल वेने बोलायचं म्हटलं तर 2 किंवा अधिक वाक्यांना जो एकत्र करतोय तो म्हणजे उभयान्वयी अव्यय असतं. उभयान्वयी अव्यय. मित्रांनो बघा, शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय. दुसरं जे मित्रांनो आपण पाहिलं इंटरजेक्शन. मराठीमध्ये बघा केवल प्रयोगी अव्यय आहे. केवल प्रयोगी अव्यय जर म्हटलं तर म्हणजे कसं, जिथे तुम्ही अतिशय कुठल्या तरी भावना व्यक्त करतात, एक्सप्रेशन्स व्यक्त करतात, तेव्हा जनरली तुम्ही त्याला उभयान्वयी अव्यय म्हणत असतात. म्हणजे बघ, अबब, एवढा इतका पाऊस पडला की अरे बाप रे, किती भयानक झालं. म्हणजे ह्या एक्सप्रेशन्स तुम्ही देत असतात तेव्हा तुम्ही काय करत असतात की तुम्ही केवल प्रयोगी वाक्याचा उपयोग करत असतात. जसं की अलास, मग हे इंटरजेक्शन झालं. ब्रॅहो म्हणजे शाबास, म्हणजे तुम्ही काहीतरी जास्त भारी गोष्ट केली तर मग ते इंग्लिशमध्ये इंटरजेक्शन झालं. म्हणजे वेन यू एक्सप्रेस युअर फिलिंग्स व्हेरी सडनली, यू शो युअर इमोशन्स इन अ सडन मॅनर, then you are using by a certain word, you are using interjection. And remember friends, in Marathi आपण जेव्हा म्हणतो की अव्यय, दॅट मीन्स त्याचा व्यय होत नाही त्या शब्दांचं, म्हणजे त्याच्यावर कुठला फरक पडत नाही. उलट जे 4 पहिले जे सांगितले म्हणजे नाव, सर्वनाव,
म्हणजे सर्वनाम, त्याचबरोबर समजा विशेषण आणि जसं की आपण क्रियापद या ज्या गोष्टी घेतल्यात यांच्यामध्ये व्यय होत असतो, त्यांच्यात फरक पडत असतो. उदाहरणार्थ जर का नाव म्हटलं तर नाव पुरुषे असतं, स्त्रीलिंगी असतं, त्याचं अनेक वचन होतं, त्याच्यात बदल होतो. जसं की सर्वनाम घेतलं, सर्वनाम असेल तर मुलगा असेल तर तो होतो, मुलगी असेल तर ती होते. आणि इन द सेम वे जर का समजा ते प्लुरलमध्ये असेल तर त्याचा नंबर चेंज होतो. इन द सेम वे आता मग इंग्लिशमध्ये पण ते सारखंच आहे, ते तुम्ही अंडरस्टँड करण्याची गरज आहे. तर मित्रांनो, हे झाले नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण जसे मराठीत आहेत तसं नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन्स, कंजंक्शन्स, इंटरजक्शन्स, हे 8 काइंड ऑफ वर्ड्स इंग्लिशमध्ये आहेत. आणि मला वाटतं की मराठी अंडरस्टँड झालेलं असेल तर इंग्लिश पण अंडरस्टँड करायला तुम्हाला काही डिफिकल्टी येणार नाही. फक्त मित्रांनो, एक मजेशीर गोष्ट अशी आहे की वी आर फोर्स टू रीड इंग्लिश और टू रीड अंडरस्टँड लर्न इंग्लिश इन अ मराठी वे. मी आत्ताही तुम्हाला मराठी शिकवतो आहे, पण खरं बघायला गेलं तर मित्रांनो, मराठीतून इंग्रजी शिकवणं ठीक आहे, एका मूलभूत पातळीवर ते ठीक आहे, काही हरकत नाही. पण मात्र तुम्ही तुमची व्होकॅब्युलरी वाढवायची असेल तर यू शुड गो थ्रू इंग्लिश टू इंग्लिश व्होकॅब्युलरी और इंग्लिश टू इंग्लिश डिक्शनरी. डोंट गो फॉर मराठी इंग्लिश डिक्शनरी और इंग्लिश मराठी डिक्शनरी if you want to increase your vocabulary. If you increase the proficiency in the English or English language, you should always hear English, you should always read English, you should always try to write in English. Then you would be improving your fluency, you would be improving your proficiency in writing and reading. बघा, करणं याशिवाय दुसरा कोणताही ऑप्शन नाही आहे. म्हणजे पाण्यात पोहायचं असेल तर ऑब्व्हियसली वी कॅनॉट लर्न स्विमिंग बाय हॅव्हिंग आउट ऑफ वॉटर. आपल्याला पाण्यात पडावंच लागेल तरच आपण पाण्यात पोहू शकतो. विदाउट एंटरिंग इन टू द वॉटर वी कॅनॉट स्विम. इन द सेम वे वी कॅनॉट लर्न इंग्लिश विदाउट यूजिंग इट. सो अवॉइड यूजिंग मराठी वेन एव्हर यू विल बी लर्निंग इंग्लिश. आता ठीक आहे की आपण ही बिगिनिंग आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला मराठीतून काही गोष्टी सांगतोय, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ईच अँड एव्हरी लँग्वेज मराठीतूनच शिकायची. तुम्ही पुढच्या स्टेजेसमध्ये तुम्ही इंग्रजीचा पण वापर करायचा आहे. मला हा तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला मला तुम्हाला द्यावासा वाटतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपल्या रायटिंगमध्ये आता एक महत्त्वाची गोष्ट अशी येते की आपण शब्दांचा म्हणजे किंवा वाक्यांचं ट्रान्सफॉर्मेशनसुद्धा करत असतो. जेव्हा आपण ग्रामर अंडरस्टँड करत असतो तेव्हा तुम्ही पाहिलं असेल मराठीमध्ये एका वाक्याचे दुसऱ्या वाक्यात रूपांतर, म्हणजे साधं वाक्य असेल तर संयुक्त वाक्य केलं जातं, किंवा संयुक्त वाक्य असेल तर साधं केलं जातं, किंवा मिश्र वाक्यात रूपांतर केलं जातं. इन द सेम वे इव्हन इन द इंग्लिश वी आर हॅव्हिंग द सेम टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. जेव्हा एखाद्या सेंटेन्समध्ये अगदी साधी गोष्ट सांगितलेली असेल विदाउट यूजिंग द कंजंक्शन्स, विदाउट यूजिंग दी व्हॉट वी कॅन से इंटरजक्शन्स, आपण त्याला काय म्हणू की ते वाक्य जे आहे ते कॉम्प्लेक्स सिम्पल वाक्य आहे. उदाहरणार्थ ही इज अ बॉय, इट्स जस्ट अ सिम्पल सेंटेन्स. पण आता जर मी म्हटलं ही इज अ बॉय अँड ही इज नॉट जस्ट अ क्लेवर बॉय बट ही इज अ इंटेलिजंट बॉय. म्हणजे बघा, मी एक गोष्ट सांगताना 3-4 सेंटेन्सेस एकत्र केलेत, कनेक्ट केलेत. इट हॅज नॉट रिमेन अ सिम्पल सेंटेन्स नाव. सिम्पल सेंटेन्स फक्त एक साधं जिथे एक आपल्या कंजंक्शन्स वगैरे काही वापरलेले नसतात, आपण त्याला सिम्पल सेंटेन्स म्हणू शकतो. ते सुद्धा आपल्याला इंग्रजीला अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो, ते सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरेल. आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असतं मित्रांनो, ते पण आपण शिकलो. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये म्हणजे जसं की कुठल्याही कन्व्हर्सेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की ॲटलिस्ट 2 लोक असतात. एक म्हणजे बोलणारा असतो आणि दुसरा म्हणजे रिसिव्हर असतो, म्हणजे जो ऐकून घेणारा. बोलणारा जो असतो मित्रांनो तो फर्स्ट पर्सन असतो, ज्याच्याशी बोललं जात असतो तो सेकंड पर्सन असतो, आणि अबाउट होम म्हणजे ज्याच्याविषयी आपण बोलत असतो तो थर्ड पर्सन असतो. स्वाभाविक बोलणारा काय बोलला होता हे ज्याला सांगितलेलं आहे तो जर का कोणाला तरी थर्ड पार्टीला सांगत असेल तर सरळ आहे की त्याचं बोलणं आता इनडायरेक्ट होणार आहे. म्हणजे आपण आता बोलत असतो महात्मा गांधी काय म्हटलं तर महात्मा गांधी तर काय आपल्याला भेटले नव्हते. महात्मा गांधींनी काय सांगितलं ते आपण आता दुसऱ्याला सांगतोय. स्वाभाविक की महात्मा गांधींना जे म्हणायचं होतं ते जे तेव्हा बोलले होते ते आपण सांगतोय, म्हणजे आपण ते अप्रत्यक्ष सांगतोय, म्हणजे इनडायरेक्ट स्पीच. स्वाभाविक की डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच इज नथिंग बट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ पर्टिक्युलर कन्व्हर्सेशन इन रिलेशन टू टाईम आणि इन रिलेशन टू पर्सन.
आपण ते अंडरस्टँड करत असतो. तर ठीक आहे मित्रांनो, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्ही त्या गोष्टी अंडरस्टँड करत असतात. आणि नंतर एक मराठीत पण तुम्हाला माहिती आहे बघा, प्रयोग, उदाहरणार्थ कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग असं तुम्ही ऐकलं असेल. पण थँक्स इन इंग्लिश वी आर हॅव्हिंग ओनली 2 इम्पॉर्टंट व्हॉइसेस. इंग्लिशमध्ये त्याला व्हॉइस म्हणतात, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे इथे मित्रांनो नॅचरली आहे, वेन दी सब्जेक्ट इज इन द पोझिशन ऑफ द ॲक्शन, आपण त्याला जनरली ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतो. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जनरली काही सेंटेन्सेस जास्त ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये चांगले दिसतात, जिथे की आपल्याला त्या पर्सनवर फोकस करायचा असेल आणि तो पर्सन जो आहे तो आपल्याला अगदी लाईमलाईटमध्ये ठेवायचा असेल सेंटेन्सच्या, तर जनरली मग आपण काय करतो ना की ॲक्टिव्ह व्हॉइस वापरतो. जसं की नरेंद्र मोदी इज डिलिव्हरिंग अ लेक्चर ऑन दी कल्चर ऑफ इंडिया. आता नरेंद्र मोदी इज डिलिव्हरिंग अ लेक्चर ऑन दी कल्चर ऑफ इंडिया असं जेव्हा म्हटलं तेव्हा आपला फोकस नरेंद्र मोदी यांच्यावर आहे आणि ते भारताच्या संस्कृतीवर एक व्याख्यान देत आहेत असं आपल्याला सांगितलं गेलं. पण जर समजा आपल्याला इंडियाचं कल्चर हायलाईट करायचं असेल तर अ लेक्चर ऑन इंडियन कल्चर इज बिंग डिलिव्हर्ड बाय मिस्टर नरेंद्र मोदी. तर भारताच्या संस्कृतीवर एक व्याख्यान दिलं जातं आहे. म्हणजे आपण काय करतो की आपण संस्कृतीला आपण लाईमलाईटमध्ये आणतो आहे. म्हणजे आपण लाईमलाईटमध्ये कोणाला घेतो आहे, आपण जर तो सब्जेक्ट असेल तर स्वाभाविक की तो ॲक्टिव्ह व्हॉइस होईल. आणि जर समजा त्याला आपण ऑब्जेक्टमध्ये घेतलं, ऑब्जेक्टला आपण लाईमलाईटमध्ये घेतलं, तर मग मित्रांनो तो पॅसिव्ह व्हॉइस होईल. म्हणजे देर आर 2 व्हॉइसेस इन इंग्लिश, वन इज ॲक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा जो आहे तो पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जनरली द सब्जेक्ट इज ब्रॉट इन टू प्रॉमिनन्स, while in the passive voice the object is brought into prominence. आणि अकॉर्डिंगली त्याच्यामध्ये मग क्रियापदामध्ये पण बदल होतो, जसं की वर्ब गेट्स ट्रान्सफॉर्म. तर हे झाले मित्रांनो ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. तसं मित्रांनो एक गोष्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. तुम्ही जर पाहिलं तर आपल्या मराठी भाषेमध्ये जसं अनेक शब्दाबद्दल एक शब्द, देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप असतो. म्हणजे मी तळपायापासून तर अगदी डोक्यापर्यंत म्हणजे पावसात भिजलेलो होतो. आता सरळ आहे की मी नखशिखांत भिजलो होतो. आसे तू हिमाचल, म्हणजे अगदी काश्मीरपासून तर मी कन्याकुमारीपर्यंत गेलो हे सांगण्यापेक्षा मी आसे तू हिमाचल हा शब्द मी सहज वापरून टाकला. म्हणजे बघा काय होतं की जर अनेक शब्दांबद्दल एक शब्द वापरत राहिलो तर भाषा पण सुटसुटीत होते, स्पेस कमी होते, वेळ वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते अलंकारिकसुद्धा भासतं कन्व्हर्सेशन. मग तोच प्रकार आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा पाहता येतो आणि तो प्रकार इंग्रजीमध्ये आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. फॉर एक्झाम्पल, अ गव्हर्नमेंट रन बाय द पीपल अँड फॉर द पीपल, अ व्हेरी सिम्पल डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी इज नोन टू यू. मग तुम्ही काय म्हणता, इट इज अ डेमोक्रेसी. अ गव्हर्नमेंट बाय द फ्यू पीपल, ऑलिगार्ची. अ गव्हर्नमेंट बाय व्हेरी वेल्दी पीपल, रिच पीपल, देन यू से इट इज अ प्लुटोक्रॅसी. असे जे शब्द आहेत मित्रांनो ते काय करतात की ते तुमच्या व्होकॅब्युलरीचं वर्थ एनहान्स करतात, तुमची स्पेस कमी करतात, जे टॉपिक इंटरेस्टिंग करतात आणि स्वाभाविक ते मुंडेन वाटत नाही आणि कोणाला पण वाचणारा असेल, जो अभ्यासक असेल त्याला पण इंटरेस्ट येतो. म्हणून आपण जनरली वन वर्ड सबस्टिट्यूशन वाचत असतो. आणि ग्रामरच्या बुकमध्ये मित्रांनो भरपूर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स असतात. तुम्ही ते जर तोंडपाठ करून ठेवले, जर समजा ते मेमराईज करून ठेवले तर तुमचं व्होकॅब्युलरी चांगली होऊ शकते, तुमचं जे एक्सप्रेशन आहे एक्सप्रेशन चांगले होऊ शकतात, तुमचं एसे रायटिंगमध्ये तुम्हाला त्याचा हेल्प होऊ शकतो. मला असं वाटतं की तुम्ही ते केलं पाहिजे. मित्रांनो इंग्लिश जेव्हा आपण अभ्यासत असतो तेव्हा त्याच्यामधला एक महत्त्वाचा पार्ट असा असतो की सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स. बघा मित्रांनो, सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्सवर तुम्हाला जनरली 1 किंवा 2 प्रश्न, काही वेळा तर 5-5 पर्यंत प्रश्न विचारले जाऊ शकतात सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्सवर. मी तुम्हाला आव्हान करेन की हे फार हक्काचे आणि हुकमाचे मार्क असतात आपले. वरून ते जर तुम्ही करून ठेवले तर तुमची व्होकॅब्युलरी पण चांगली होऊ शकते. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही ह्या टॉपिकवर खूप फोकस केला पाहिजे. आणि अँटॉनिम आणि सिनॉनिम स्कॉलरशिपच्या बुक्समध्ये दिलेले असतात. जे आपले आता बरेचसे बाजारात पुस्तकं आहेत इंग्लिश ग्रामरचे किंवा मराठी व्याकरणाचे, तर तुम्ही त्या पुस्तकांमधून सुद्धा तुमचे हे अँटॉनिम आणि सिनॉनिमची व्होकॅब्युलरी चांगल्या प्रकारे करू शकतात. तर सिनॉनिम, सिन मीन्स सेम आणि अँटॉ मीन्स अगेन्स्ट. तर मित्रांनो सिनॉनिम म्हणजे असे वर्ड की जे त्याला पर्यायी शब्द म्हणून येतात. म्हणजे द वर्ड्स यूज इन रिलेशन इन टू रिप्लेस दॅट वर्ड किंवा ॲज अन ऑप्शन, दॅट इज सिनॉनिम. बट वेन वी आर युझिंग अँटी वर्ड or the word against it, that is antonym. तर मित्रांनो जसं की आपण पाहिलं की वेट असेल तर ड्राय आहे, जसं की कूल असेल तर हॉट आहे.
तर या शब्दांचा आपण काय म्हणतो की सिनॉनिम्स किंवा अँटॉनिम. जसं अँटॉनिम्स म्हणतो. सिनॉनिम म्हणजे काय की कूल असेल तर सॉफ्ट आपण असं पण घेतो इन रिलेशन टू पर्सनॅलिटी. पण समजा की जेंटल म्हटलं तर रिफाईन, मग आपण ते सिनॉनिम घेतो आहे. जसं की समजा पुअर घेतलं तर लॅकिंग म्हणजे पुअर जसं गरीब आहे तसं लॅकिंग म्हणजे त्याला पण रिसोर्सेस नाही आहेत, कमी आहेत असं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो हे झाले अँटॉनिम आणि सिनॉनिम. मित्रांनो बघा एक असा पण एक टॉपिक आहे आपल्या परीक्षेला आणि तो टॉपिक आहे आपल्या मराठीत जसं वाक्प्रचार असतात किंवा म्हणी असतात तसं इंग्रजीमध्ये सुद्धा म्हणी आणि वाक्प्रचार असतात. तर इन इंग्लिश फ्रेजेस आर दी वाक्प्रचार आणि इन इंग्लिश आयडियम्स आर दी म्हणी. म्हणजे म्हणी म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, आयडियम्स आहेत आणि वाक्प्रचार म्हणजे फ्रेजेस आहेत. तर मित्रांनो फार हक्काचे मार्क असतात आणि तसंही हॅविंग द नॉलेज ऑफ फ्रेजेस, हॅविंग द नॉलेज ऑफ आयडियम्स helps you develop the fluency on English, helps you understand the English in a better way and helps you write English in a better way. म्हणून मी तुम्हाला आव्हान करेल की यू शुड गो थ्रू दी phrases, you should go through the idioms and they can be available for you in the grammar books. तुम्हाला त्या ग्रामरच्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये ते सापडू शकतात. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही ह्या आयडियम्स आणि फ्रेजेसवर सुद्धा फोकस करा. बघा एक तर क्वेश्चन असा असतोच हमखास, म्हणजे जसं की लॅटिन फ्रेज तुम्हाला विचारले जातात किंवा ग्रीक फ्रेज विचारले जातात. तुम्ही राज्यघटनेच्या पुस्तकात पण पाहिलं असेल, प्रेसिडेंट इज द डी ज्युअर हेड, काउन्सिल ऑफ मिनिस्ट्री इज द डी फॅक्टो हेड, किंवा प्राईम मिनिस्टर जे असतात ते डी फॅक्टो असतात, प्रेसिडेंट हे डी ज्युअर असतात. हा वर्ड तुम्ही ऐकला असेल तर सरळ आहे, तुम्ही त्याचा मिनिंग असा असतं की ते ग्रीक फ्रेज आहे आणि त्या डी ज्युअर्स म्हणजे कायद्यानुसार किंवा वैधानिक पातळीवर आणि डी फॅक्टो म्हणजे रिअल सेन्समध्ये अशा शब्दप्रयोगांचा तो अर्थ होतो. तर त्या फ्रेजेस पण त्यांच्यावर पण प्रश्न येतो, तुम्ही ते केलं पाहिजे. आणि मित्रांनो एक महत्त्वाचा पार्ट असतो आपल्या अभ्यासामध्ये आणि तो म्हणजे सामान्यपणे निबंध लेखन किंवा एसे रायटिंग. मित्रांनो बघा एसे रायटिंग खरं तर फार एक नोव्हल काय म्हणता येईल की टॉपिक आहे, इस्पेशली इन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि मला तर वाटतं की तो इतका बेस्ट वे आहे टू इव्हॅल्युएट द पर्सनॅलिटी ऑफ द पर्सन. कारण ऑब्जेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी इव्हॅल्युएट करायला थोडं अवघड पडतं. कारण तुम्ही अगदी शॉर्ट टेम्पर्ड पर्सन असणार, अगदी वेल मॅनर्ड पर्सन असणार किंवा कंजेनियल पर्सन असणार, अतिशय शांत स्वभावाचे नम्र स्वभावाचे व्यक्ती असणार आणि दुसरा अतिशय शीघ्रकोपी व्यक्ती असणार. दोघांना कदाचित सारखंच ऑब्जेक्टिव्ह नॉलेजमध्ये दोघांना कदाचित सारखेच मार्क मिळू शकतात. त्याच्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाचं खरं मोजमाप तर होऊ शकत नाही. पण मात्र निबंध एक अतिशय चांगलं परिमाण आहे, चांगलं साधन आहे तुमच्या व्यक्तिमत्वाची मोजणी करायला, तुमच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन करायला. इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर essay offers great opportunities to the examiner to examine the personality of the writer who has written the essay. Because whenever you are constantly using positive words in your essay or in your writing, it simply gives the connotation that you are the person with optimistic attitude, positive attitude. And when the person is a positive attitude or when the person is possessing an optimistic attitude, the person is always a good leader. A person is always an enterprising being. A person is always an asset to the society. Because of the negative person or the pessimistic person is always a very what we can say the negative person. Negative persons are very lazy people. Lazy people are generally what we can say they are indolent and they do not think in a positive way. They do not think good of the society. They are always of critical nature. They would never lead because they are not enterprising. So because leaders are enterprising people, so they lead, so they take the initiative. But lazy people always remain behind. मग हे आपल्याला जर तुम्ही प्रशासनात जाणार आहेत मित्रांनो, when you are about to enter into the administration, how can administration would be taking you or allowing you if you are the pessimistic man, if you are pessimistic being? Because if you are pessimistic, then how can you be thinking the well-being of the society, well-being of the people? So government needs such enterprising officers. Government needs very positive people, optimistic people, and so ultimately essay would be a good mean. Essay would be a good tool for the examiner to evaluate the personality of the writer. That means
ॲन ॲस्पिरंट ऑफ दी एक्झामिनेशन. म्हणून एसे जर लिहायचं असेल मित्रांनो, ती एक आर्ट आहे. ओव्हरनाईट तुम्ही ती आर्ट कल्टिव्हेट नाही करू शकत. म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे, जर तुम्हाला एसे रायटिंगवर प्रॉफिशियन्सी मिळवायची असेल, चांगले मार्क्स मिळवायचे असेल, आणि बघा मित्रांनो, एसे रायटिंग अतिशय चांगलं साधन आहे तुम्हाला परीक्षेमध्ये ऑफिसर होण्यासाठी. कारण मी तुम्हाला सांगतो की खूप विद्यार्थी मित्र ह्या टॉपिककडे दुर्लक्ष करतात आणि ह्या टॉपिकमुळे त्यांना अन्यथा चांगले मार्क मिळाले असते, पण ते चांगल्या मार्कांपासून वंचित राहतात आणि खालच्या पोस्टवर किंवा खालच्या पदांवर त्यांना समाधान मानावं लागतं. पण तेच जर का तुम्ही इंग्रजी किंवा मराठी असो, जर निबंध लेखनाच्या एसे रायटिंगच्या प्रॅक्टिसवर जर का लक्ष दिलं, प्रॅक्टिस केली, मला वाटतं तिथे तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळवता येऊ शकतात आणि वरच्या पदांवर तुम्हाला तुमचा हक्क जो आहे तो प्रस्थापित करता येऊ शकतो. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे की एसे रायटिंगसाठी एक नोटबुक केलं पाहिजे. डे टू डे बेसिसवर त्याचं आयडियाचं कलेक्शन करत राहिलं पाहिजे. जेव्हाही तुम्हाला कुठला तरी अचानक एखादा एसे येईल, तर तुम्हाला अचानक कुठल्या तरी त्या आयडिया ज्या आहे त्या कलेक्ट करण्यासाठी विचार करत बसावं लागणार नाही. कारण डे टू डे बेसिसवर तुमचं आयडियांचं कलेक्शन चालू राहील आणि हेच कलेक्शन तुम्हाला एसे रायटिंगसाठी युजफुल ठरेल. In simple terms, in English language, if I have to tell you, essay writing is not a thing that can be cultivated or that can be perfected within a night or within a day. Rather, it is a continuous flow. It is continuous journey as success is. म्हणून स्वाभाविक की तुम्ही कंटिन्युअसली प्रिपेअर त्याच्यावर करत राहिलं पाहिजे. लास्ट इयरचे जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक तुम्ही अंडरस्टँड केले पाहिजे, त्याच्यावर आयडिया कलेक्ट केल्या पाहिजे, त्यांच्या थीम अंडरस्टँड केल्या पाहिजे. थीम काय आहेत, जसं की आता वुमन ह्या टॉपिकवर कायम एक एसे येतो, डेमोक्रेसीवर एक एसे येतो. मित्रांनो, एखादा एसे जो आहे तुमच्या एज्युकेशनल सिस्टीमवर येतो, एखादा एसे पॉलिटिकल सिस्टीमवर येतो, एखादा सायन्स टेक्नॉलॉजीवर येतो. ओव्हरऑल आपल्या पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स आहेत, जशा स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांच्यावर एखादा एसे येऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही ह्या असे 10 ते 15 टॉपिक घेऊन त्यांच्यावर आयडिया कलेक्ट करून ठेवा. त्या आयडिया अधूनमधून वाचा आणि बघा तुम्ही. मला वाटतं की ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन यू वुड बी फाइंडिंग युअर सेल्फ व्हेरी कम्फर्टेबल इन रायटिंग अन एसे अँड यू वुड बी रिसिविंग व्हेरी गुड मार्क्स, गुड डिव्हिडंड्स ऑफ दिस प्रॅक्टिस. म्हणून मला वाटतं की तुम्ही ते केलं पाहिजे. आणि मित्रांनो, आणखी एक टॉपिक असतो, तो म्हणजे तुम्हाला कॉम्प्रेहेन्शन पण येतं काही परीक्षांमध्ये. जसं की उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. मित्रांनो, तो एक असा पार्ट आहे की जिथे तुम्हाला असं कुठलं टेक्निक नाही आहे. म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर कदाचित काटकोन त्रिकोण असेल तर तुम्ही पायथागोरसचा फॉर्म्युला वापरू शकतात. बाय युझिंग द फॉर्म्युला ऑफ पायथागोरस वी कॅन बी हॅव्हिंग द एरिया ऑफ द ट्रायंगल. मग मित्रांनो, याच्यासाठी काही फॉर्म्युला नाही आहे का? म्हणजे जर समजा तुम्हाला ग्रामर मध्ये जसं की कॉम्प्रेहेन्शन अंडरस्टँड करायचं असेल तर मित्रांनो बघा, तिथे पण असा काही फॉर्म्युला नाही आहे आणि त्याचमुळे एक्झामिनेशनमध्ये तो पॅटर्न त्यांनी ठेवलेला आहे. मग माझं एक सजेशन तुम्हाला असं आहे की साध्या गोष्टी आहेत ज्या कॉम्प्रेहेन्शनमधून तुम्हाला अंडरस्टँड करता येऊ शकतात किंवा कॉम्प्रेहेन्शन इझी होऊ शकतं. जसं की कॉम्प्रेहेन्शनमध्ये ना तुम्हाला तो पॅसेज किती कॉम्प्रेहेंड होतोय, किती अंडरस्टँड होतोय हे अनालाइज केलेलं असतं, हे जाणून घ्यायचं असतं. त्यामधून तुम्ही म्हणजे त्या पॅसेजकडे नेमकं कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, तुम्ही पूर्वग्रह दृष्टीने पाहता की काय. जसं समजा एखाद्या सिंपल पॅसेजमध्ये तुम्हाला असं दिलेलं असेल की अमेरिकेबद्दल डिस्कशन केलेलं असेल आणि अमेरिकेच्या कॅपिटलचा रेफरन्स दिलेला नसेल त्या पॅसेजमध्ये, आणि पॅसेजच्या खाली जे क्वेश्चन विचारलेले आहेत त्या क्वेश्चन्समध्ये जर का त्यांनी दिलेलं असेल की खालीलपैकी कोणते शहर अमेरिकेची राजधानी आहे किंवा विच ऑफ द फॉलोइंग सिटीज इज द कॅपिटल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, हा क्वेश्चन तुम्हाला असेल. पॅसेजमध्ये कुठेच त्याचा रेफरन्स नव्हता, काय नव्हता, आणि खाली जर त्यांनी ऑप्शन दिलेले असतील की वॉशिंग्टन DC, न्यूयॉर्क किंवा फिलाडेल्फिया आणि नन ऑफ दिस, तर स्वाभाविक की नन ऑफ दिस तुमचा आन्सर असलं पाहिजे किंवा सांगता येत नाही हे तुमचं आन्सर असलं पाहिजे. यामुळे की तुम्ही वॉशिंग्टन DC हे आन्सर दिलं तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही पूर्वग्रह दूषित होतात, तुम्हाला माहिती होतं की बाहेर काय. पण ते जर का तुम्ही नन ऑफ दिस असं आन्सर दिलं ते बरोबर आन्सर आहे, कारण पॅसेजमध्ये नाही आहे दिलेलं, म्हणून स्वाभाविक की ते तुमचं आन्सर बरोबर आहे. तर मित्रांनो, कॉम्प्रिहेन्शन हे अशा प्रकारे तुमचा प्रिज्युडिस चेक केला जात असतो, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड चेक केला जात असतो, तुम्ही किती इन्फर करतात ते चेक केलं जात असतं. तर मित्रांनो, असा टाईपचा तो अभ्यासक्रम असतो. मित्रांनो, हे सगळं पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की इंग्रजी भाषा ही सुद्धा अगदी साधी भाषा आहे, मराठी भाषेसारखीच आहे आणि तिचं व्याकरणही मराठीला जसं मराठीचं व्याकरण आहे तसंच इंग्रजीचं आहे. म्हणजे द ग्रामर ऑफ इंग्लिश लँग्वेज इज जस्ट इन कन्फॉर्मिटी विथ द मराठी लँग्वेज, मराठी ग्रामर. So you should not be worrying about English grammar. Rather, with the constant practice and constant what we can say perusal of the word antonyms and synonyms,
you would be very soon finding it very simple, very comfortable to you, and it would not be difficult thing for you. म्हणजे मला एवढं एक सांगायचं आहे. मित्रांनो, ह्या अशा व्हिडिओच्या माध्यमातून मला वाटतं की कदाचित सगळा अभ्यासक्रम आपण एका व्हिडिओमध्ये अंतर्भूत करणं अवघड आहे, पण एवढी एक गोष्ट नक्की आहे की ह्या व्हिडिओमधून मिळणारी जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन जर का तुम्हाला, मला वाटतं की जर उपयोगात आणता आली तर अगदी कोणतंही इंग्रजीचं पुस्तक असो, कोणतंही इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक असो, तुम्हाला ते अंडरस्टँड करायला सोपं जाईल. मित्रांनो, परीक्षेतही तुम्हाला ह्या सगळ्या परीक्षांची प्रश्नांची उत्तरं चांगल्या प्रकारे देता येतील ही मला खात्री आहे. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला भविष्यात सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. मग त्या परीक्षा कोणत्याही असोत, मग त्या परीक्षा स्टाफ सिलेक्शनच्या असोत, त्या UPSCच्या असोत, त्या आपल्या MPSCच्या असोत, नक्कीच तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मदत करतील. मित्रांनो, तुम्हाला भरपूर शुभेच्छा. इंग्रजी विषयाबद्दल न्यूनगंड ठेवू नका. तुम्ही सुद्धा इंग्रजीमध्ये भाषण करू शकणार, इंग्रजीमध्ये बोलू शकणार, लिहू शकणार. फक्त प्रॅक्टिस करा. कॉन्स्टंट प्रॅक्टिस वुड मेक यू द बेस्ट पर्सन. थँक्यू फ्रेंड्स.